ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। श्री अधिकमास महात्म्य कथासार अध्याय 24. या अध्यायामध्ये आपण पाहणार आहोत उद्धार सुलक्षणेचा। चला तर मग आजच्या या अध्यायाला सुरुवात करूयात। तर मंडळी, सूत म्हणाले, श्रोते हो, लक्ष्मी मातेच्या मनाप्रमाणेच तुमचे मन ही हे जाणून घ्यायला आतुर झाले आहे ना, की त्या ब्राह्मणाच्या मुलाप्रमाणेच त्या द्विजशर्माच्या कन्येचाही उद्धार कसा झाला ते खरे ना? मग ऐका तर। द्विजशर्माची कन्या सुलक्षणा ही कशी उद्धरली याबाबत भगवान विष्णू यांनी लक्ष्मीस जो कथाभाग निवेदन केला तो असा की ब्राह्मण पुत्राचा उद्धार केल्यानंतर नारायण एकटाच त्या घरात राहू लागला। मग नारायणाने आपले दुसरे कर्तव्य पार पाडण्याचा निश्चय केला। सुलक्षणा आपली मानलेली बहीण, आपल्या उपकारकर्त्या द्विजशर्माची कन्या, हिचा शोध घेण्यासाठी तो गावोगावी फिरू लागला। तिचे भविष्य त्याला ठाऊक असल्यामुळे तो फिरत फिरत एका धनाढ्य नगरीत आला। ज्योतिषाचा वेश घेऊन आणि हातात पंचांग घेऊन भविष्य सांगणार, भूत भविष्य ओळखणार असे ओरडत तो नगरातल्या गल्लोगल्ली फिरू लागला। तो असाच एकदा आवाज देत एका गल्लीतून जात असताना एका माडीवरून एक सुंदर कन्या धावत धावत रस्त्यावर आली। दारी आलेल्या त्या ज्योतिषाकडे आपला हात पुढे करीत म्हणाली, भाऊ, माझे भविष्य सांगा की। नारायणाने रूप, रंग, आवाज आणि कपाळावरच्या गोंधण्यावरून ओळखले की हीच सुलक्षणा। तो तिला म्हणाला, बाळा, हे असे रस्त्यावर भविष्य सांगणे योग्य नाही। तुझी जर हरकत नसेल तर आपण या ना या असे म्हणून ती त्या भविष्य सांगणाऱ्याला आपल्या माडीवर घेऊन गेली। त्या ज्योतिषाला एका पलंगावर बसवून ती त्याच्यासाठी पाणी आणण्यासाठी म्हणून खोलीत गेली। ज्योतिषाने सर्वत्र नजर टाकली। वैभवाच्या, संपत्तीच्या खुणा जागोजागी दिसत होत्या, पण ती संपत्ती मात्र तिने मिळवली होती ती। हातातला पाण्याचा ग्लास त्याच्या पुढे करीत ती म्हणाली, आधी पाणी प्या, मग आपण माझे भविष्य काय ते पाहू। नारायण तिच्या प्रत्येक हालचाली, डोळे, बोलण्याची लकब इत्यादी सर्व गोष्टी अगदीच बारकाईने पाहत होता। त्याच्या मनाला एक एक खुणा पटत होत्या। अहो, असे माझ्याकडे नुसते पाहतच काय बसला आहात? काय झाले? तिने विचारले। काय सांगू कन्ये सुलक्षणे, असे तो म्हणाला मात्र आणि तो सुलक्षणे हा शब्द ऐकला मात्र आणि ती एकदम चमकली। काय म्हणलात तुम्ही? तिने विचारले। अगं बाळे, जी सुंदर आहे तिला सुलक्षणे म्हणू नको तर काय म्हणू? कन्ये, का कुणास ठाऊक, पण तुला पाहिले मात्र आणि मला माझ्या एका ब्राह्मण मित्राच्या मुलीची आठवण झाली। ती जर आत्ता असती ना तर ती अगदी तुझ्यासारखी। तो बोलत होता। असती म्हणजे? तिने विचारले। मग नारायणाने त्या गावचे नाव, आपल्या मित्राचा द्विजशर्माचा, त्याच्या पत्नी, मुलांचा सारा इतिहास तिला सांगितला। इतकेच नव्हे तर द्विजशर्मा हा माझा मित्र नव्हे, तो माझ्यावरचा उपकार करता आहे। त्याच्या उपकाराची परतफेड मला त्याच्या दोन्ही मुलांचा उद्धार करून करायची आहे। त्याप्रमाणे मी प्रथम संभ्रमाचा तो इतके सांगत असतानाच काहीशा उत्कंठेने तिने विचारले, काय झाले संभ्रमाचे? संभ्रम, भाऊ, दादा असा डाहो फोडून ती रडू लागली। अखेर सत्याला वाचा फुटली। नारायणानेही आपले खरे नाव, गाव, खाणाखुणा सांगितल्या। आपण आपल्या बहिणीच्या शोधातच इथे आलोय हे पण सांगितले। सुलक्षणा नारायणाच्या गळ्यात पडून रडली। तिच्या डोळ्यातून ओघळणाऱ्या अश्रूंमधून तिचा सर्व भूतकाळ वाहून गेला। मग नारायणाने तिला संभ्रमाचा उद्धार कसा झाला तेही सांगितले आणि तुलाही या पापचरणातून मुक्त व्हायचे असेल, प्राप्त नरजन्माचे सार्थक करायचे असेल तर मी सांगतो तसे आचरण कर असा सल्लाही दिला। सुलक्षणेचे खरे, साधे, गुणी मन ह्या पापचरणाला खरे म्हणजे कधीच विटले होते। तिलाही या सगळ्या प्रकरणातून मुक्ती हवीच होती, पण मार्ग सापडत नव्हता, मार्गदर्शक भेटत नव्हता आणि कुणाचा खराखुरा आधाराचा हात मिळत नव्हता। आजवर तिच्याकडे आलेल्या प्रत्येकानेच तिच्या देहाचा उपभोग घेतला होता, पण त्याच देहाच्या देवाऱ्यातल्या आत्मारामाचा आणि आत्मोद्धाराचा मार्ग तिला दाखवणारा कुणीच कधी भेटला नव्हता। सुलक्षणेने त्याच क्षणी नारायणाला आपल्या मानलेल्या भावाला गुरु मानले आणि त्याच्या मार्गदर्शनाप्रमाणे आचरण करून स्वतःचा आत्मोद्धार करून घेतला। तेव्हा तिला अर्धी लढाई जिंकल्याचा आनंद झाला। तेव्हा नारायण तिला म्हणाला, भगिनी सुलक्षणे, आता पुढच्या गुरुवारपासून अधिक महिना सुरू होत आहे। त्या दिवशी तू सकाळी लवकर उठ, मंगल स्नान कर, अधिक मासाची देवता भगवान गोपालकृष्ण याला प्रार्थना कर आणि तुझी या पापकर्मातून मिळालेली सर्व संपत्ती एक एक करून सेवक वर्ग आणि ब्राह्मण यांना दान देऊन टाक। एकेका गोष्टीतून तनामनाने मुक्त होत जा।
म्हणजे त्या वस्त्र धन या दानकर्माची अधिकस्य अधिक फलम या नियमाप्रमाणे तुला खूप पुण्यप्राप्ती होईल. बरे, मी येतो आता, नारायण तिला म्हणाला. भाऊ, अरे पण या नगरीत तू राहणार कुठे, काय करणार? तिने मोठ्या आस्थेने विचारले. ताई, तू काळजी करू नकोस. अगं, मी हा असा संन्यासी. मला काय, मी कुठेही 4 घरी माधुकरी मागेन आणि मठ किंवा मंदिरात राहीन. पण तू मात्र आता आपल्या निश्चयापासून ढळू नकोस, असे बोलून नारायण लगेच निघून गेला. त्या भेटीत सुलक्षणा मनोमन सुखावली. तिचे मनोबल वाढले. आता आपण एकटे नाही, आपला कोणीतरी पाठीराखा आहे या कल्पनेने तिचे मन आनंदले. विरक्तीचा मार्ग तिला खुणावू लागला. पुढे खरोखरच अधिक मासाचा प्रारंभ होताच तिने गुरु आज्ञेप्रमाणे आपली संपत्ती लुटण्यास, दान देण्यास प्रारंभ केला. तिने आपली सर्व संपत्ती दान दिली. आपली वृत्ती भगवान नामाकडे वळवली आणि पुढील मार्गदर्शनाची ती वाट पाहत बसली. ठरल्या दिवशी नारायण परत आला. त्याने तिच्या निश्चयात्मक कृतीचे निरीक्षण केले. तिच्यातल्या त्या सात्विक बदलाबद्दल तिचे कौतुक करून नारायण तिला म्हणाला, आता आज तुझ्याकडे जो मनुष्य येईल त्याच्याकडे तू 3,000 रुपयांची मागणी कर. सूर्यास्त झाला, दिवे लागले आणि दारावर थाप पडली. जी व्यक्ती आली त्याच्याकडे सुलक्षणेने 3,000ची मागणी केली. तो पाठ फिरून निघून गेला. त्या रात्री कोणीच तेवढी रक्कम देईना, कोणीच येईना आणि पापचरण काही घडेना. कळत न कळत तिच्याकडून विधिलिखिताला एक आव्हान मिळाले. आता आपले विधिलिखित खोटे ठरू नये म्हणून दुसरे दिवशी स्वतः ब्रह्मदेव एका सौदागराचा वेश धरून तिच्या घरी आले. तिच्या हाती द्रव्ये दिली आणि म्हणाले, मी रात्री परत येतो. असे म्हणून ते निघून गेले आणि रात्री ते आलेच नाहीत. नारायणाने आपल्या भगिनीला दुसरे दिवशी ते सर्व धन तू दान दे असा सल्ला दिला. सुलक्षणेचे मनच आता विरक्त झाले असल्याने तिला भरली ओंजळ दानार्थ रीती करायला काहीच वाईट वाटले नाही. सुलक्षणेने आपण दिलेली रक्कम दान केली. नेमके अधिक मासात दान करून तिने आपल्या पदरी आणखी पुण्य जोडले. हा समाचार कळताच ब्रह्मदेवाने दुसरे दिवशी 10,000चा सौदा केला. ती रक्कम देऊन तो सौदागर गेला, पण त्या दिवशीही तो परत आला नाही. मग नारायणाच्या सल्ल्याप्रमाणे तिने ती 10,000ची रक्कमसुद्धा निसंकोचपणे दान केली. इकडे या दानाबरोबरच स्नान आणि हरिनाम भजन याचे पुण्यही पूर्ण दिसादिसाने वाढू लागले. आता अनासक्त सुलक्षणेच्या हातून ते पापचरणही घडेना. विधिलिखित हळूहळू खोटे ठरू लागले. धनाचे प्रलोभन हे आता तिला वाम मार्गावर वर्तन करायला लावण्यासाठी कमी पडू लागले. नारायण ही कृती मुद्दाम तिच्या हातून करून घेत होता, कारण तो नेमका अधिकाचा महिना होता. त्यामुळे तिच्या प्रत्येक लहान सहान कृतिकर्माचे फळ हे अनेक पटीने तिच्या पदरात पडत होते. पापाच्या राशी घडत होत्या आणि पुण्याईचा पहाड वाढत होता. अखेर प्रत्यक्ष ब्रह्मदेवानेही असा विचार केला की नाही, आता कितीही धनाचा लोभ दाखवला तरी काही फायदा होणार नाही. त्यापेक्षा तिच्या भावाप्रमाणे आपण तिचा उद्धार करून तिला ब्रह्मलोकी घेऊन आलो तर झाले. लगेच एक विमान सज्ज झाले. त्यात दूत बसले आणि ते विमान सुलक्षणेला आणायला खाली आले. सर्व संग परित्याग करून नदीकाठी झोपडी बांधून राहणाऱ्या सुलक्षणेला घेऊन जाण्यासाठी विमानदारी आले. पण माझा उद्धारक सद्गुरूशिवाय मी येणार नाही असे जेव्हा ती म्हणाली, तेव्हा दूत म्हणाले, ठीक आहे, आम्ही ब्रह्मदेवाची आज्ञा घेऊन येतो. आणि थोड्या वेळातच दूत आले आणि त्यांनी सुलक्षणा आणि नारायण या गुरु शिष्य जोडीलाच ब्रह्मलोकी नेले. त्या दोघांच्याही जन्माचे खऱ्या अर्थाने कल्याण झाले. आपल्या उपकारकर्त्या द्विजशर्माच्या दोन्ही संततीचा उद्धार केल्याने एक समाधानही नारायणाला प्राप्त झाले. देवी, असा आहे हा अधिक महिन्यातील स्नान, दान आणि पुण्यकर्माच्या फलश्रुतीचा अगाध महिमा. असे म्हणून नारायणाने एक वार लक्ष्मीकडे पाहिले. द्विजशर्माचे दोन्ही पुत्र आणि कन्येचा असा उद्धार झाला हे ऐकून लक्ष्मी देवीच्या मुखमंडलावर एक समाधानाची स्मितरेषा उमटलेली पाहून भगवान नारायणांनाही फार समाधान वाटले. आणि इथेच आपला 24व्या अध्यायाची समाप्ती झाली. आता पुढील अध्याय पाहण्यासाठी आपल्या लिसन विथ पूनम या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.